झाल्याच्या प्रश्नावरती आता आशिष शेलारांनी बोलणं टाळलं आहे। मग या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार असल्याचा आशिष शेलारांनी आरोप केला होता। त्यानंतर दुबार मतदार तुम्हाला कबूल आहे का या प्रश्नावर शेलारांनी बोलणं टाळलेलं आहे। सर, महाविकास आघाडीकडनं खूप महाविकास आघाडीकडनं आता टीका होते सर। मतदार यादीमध्ये घोळ झाला हे कळलं तरी आशिष शेलार असं म्हणतायत। उद्धव ठाकरे असं म्हणतायत की तुम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीसांनाच पप्पू बनवलं। एक मिनिट सर काँग्रेस म्हणते की मतदार यादीमध्ये घोळ झाला हे कबूल तरी केलं तुम्ही। सेनेचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले होते, पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्यासाठी भेटीची वेळ दिली आहे। यावेळी अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी आम्हाला तात्काळ ठेवल्याचा आरोप केलेला आहे। तक्रार दाखल करण्यासाठी अरविंद सावंत आणि अनिल देसाई आयोगाच्या कार्यालयात गेले। निवडणुकांचं नोटिफिकेशन आलेलं नाही, डिक्लेरेशन झालेलं नाही आहे। मग 1 जुलै नंतरच्या ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांचा काय दोष आहे? मग ते ऑक्टोबर 15 पर्यंत घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने दाखवली। मग 15 ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत यांना जर घ्यायचं असेल तर तुम्हाला सुधारित यादी करायला लागेल। मग सुधारित यादी करताना जे दोष आहेत यादीमधले ते दोष काढा आणि या निवडणुका घ्या। महत्त्वाचं काय, त्यांची वेळ देण्याच्या आपली महापालिकेच्या आणि राज्यांच्या ज्या निवडणुका जिल्हा परिषद होणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आपली मतदार यादी स्वच्छ आणि निर्दोष असली पाहिजे। तर कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी घराची पायरी ओलांडली नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मंत्री गिरीश महाजनांकडून उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधण्यात आलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोनदा तीनदा मंत्रालयात आले असं देखील गिरीश महाजनांनी म्हटलं। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराची पायरी ओलांडली नाही। 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झाले, दोनदा तीनदा फक्त मंत्र्यात आले असतील, दोनदा तीनदाच, नंतर कधीच नाही आले। आणि तुम्ही म्हणता आता परवा मी ऐकलं आमचे राऊत साहेब म्हणत होते आमचे ठाकरे साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकतात। बरं, धन्यवाद। आता काय होईल त्या देशाचं? तर अमित ठाकरेंकडून जखमी मनसे पदाधिकाऱ्यांशी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेण्यात आलाय। अमित ठाकरेंकडून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमसर यांची विचारपूस करण्यात आली आहे। ज्यानं मारहाण केली त्याला प्रत्युत्तर मिळणार असं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी भरत गोगावलेंवर टीका केल्याच्या रागातून मनसेच्या पंकज उमसरेंवरती भ्याड हल्ला करण्यात आलेला। नाही, चुकीचं नाही आहे, ह्याला उत्तरला प्रत्युत्तर तर नक्कीच मिळणार। चुकीचं म्हणजे तुम्हाला टीका सहन करता येत नसेल तर करू पण नका। त्याच्यामुळे उत्तरला प्रत्युत्तर मिळणार। हे उद्या मिळेल, परवा मिळेल, नाही तर 1 महिन्याने मिळेल, हे मिळणारच। आणि माझ्या महाडच्या SP पण म्हणणं आहे की जेव्हा आमचं प्रत्युत्तर मिळेल तेव्हा आमच्यावर पण तेवढीच नाजूक कलमं टाकावी, कारण न्याय सगळ्यांसाठी मला वाटतं सारखं आहे। तर हर्षवर्धन पाटलांकडून पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। केंद्र आणि राज्य सरकारमुळे साखर उद्योगाला चालना मिळाली। मोदी फडणवीसांच्या निर्णयामुळे साखर उद्योग उंचीवरती पोहोचल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं। हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल जो आहे तो केला जातोय। कौतुकांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, पण आज यांनी या साखर उद्योगाकरता निश्चितपणाने काही धोरण अशी स्वीकारली। मग ते इथेनॉलचं धोरण असेल, इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल, एक्सपोर्टची पॉलिसी असेल किंवा इन्शुरन्स स्कीम आणून 2-2 लाख कोटी रुपयाची कर्ज उभारणी 6% व्याजानं देण्याच्या संदर्भातलं काम असेल। आणि बघता बघता आज हा साखर उद्योग हा आता बायो CNGच्या माध्यमातून पुढे येणार आहे, ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून हा उद्योग पुढे येणार आहे। आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जगाला इथेनॉल पुरवठा करण्याचं काम, जगाला साखर पुरवठा करण्याचं काम आज आपल्या देशामधून मित्रांनो होत आहे।